सो नमस्कार सगळ्यांना. हॅपी मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आणि आज आपण आपला डे 5 आहे, राईट? सगळ्यांचा आज आपला डे 5 आहे ना. सो आजचं सेशन आपण सुरुवात करूया आणि यामध्ये आपण जाणून घेऊया 7 चक्र. ही 7 चक्र म्हणजे नक्की काय आहेत? या 7 चक्रांचा आपल्या शरीरावर, आपल्या पूर्ण जीवनावर काय परिणाम होतो? जसं की अटॅचमेंट पूर्वी आपल्याला या 7 चक्रांबद्दल जाणून घेणं फार गरजेचं असतं. कारण शक्तिपातामध्ये वरील 4 चक्र थोड्याफार प्रमाणात ओपन केली जातात. जसं की मी तुम्हाला हे आधीच थोडं सांगितलं होतं. ही 4 चक्र ओपन केल्यामुळे काय होणार आहे, तर आपल्या आयुष्यातले दुःख ज्यांचं प्रमाण आता एवढं वाटतंय तुम्हाला, की 90% माझ्या आयुष्यामध्ये केवळ आणि केवळ दुःखच आहे. तर ती दुःख कमी व्हायला बघा, माझं व्यवस्थित माझ्या बोलण्याकडे, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. तर ती दुःख कमी व्हायला मदत होते. म्हणजे जिथे आता तुम्ही 90% प्रॉब्लेमला फेस करताय, तर तिकडे मे बी 60-50% तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स कमी होतील. ठीक आहे? आणि त्यासाठी आपल्याला आज अटेन्मेंट घ्यायचं आहे. त्याचबरोबर या अटेन्मेंटच्या दरम्यान वरील 4 चक्र जसं की अनाहत चक्र, त्यानंतर त्याच्यावरचं जे आहे विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि हे सहस्त्रार चक्र, हे 4 चक्र ओपन केले जातात. आता ही सगळी चक्र आपल्या शरीरातली आहेत. ती कोणाची ओपन होतात बरं? तर केवळ सिद्ध पुरुषांची. कारण त्यांना तीच लोकं हिमालयात जाऊन समाधी घेतात. पण आपल्याला तसं करायचंय का? नाही. आपल्याला संसार करून, प्रपंच करून अध्यात्म करायचं आणि त्यामुळे आपली ही चक्र थोड्याफार प्रमाणात ओपन केली जातात आणि ज्यामुळे आपल्या हायर सेल्फ बरोबर आपण कनेक्ट केलो जातो, जोडले जातो. ठीक आहे? सो काय आहे ती 7 चक्र ते आता आपण जाणून घेऊया. सगळे आहेत का इंटरेस्टेड? सगळ्यांना बघूया. मला एकदा चेक करू देत. सगळे एनर्जेटिक आहेत का? सगळ्यांनी हँड रब करायचेत बरं. आज रेकीची प्रार्थना सुद्धा थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे. ॲक्चुअली एक सेशन व्हायला पाहिजे होतं अजून. म्हणून मी मंगळवारसाठी बोलत होते अटेंडमेंट. ठीक आहे, चलो. आणि येस, हे पण सांगते तुम्हाला, ग्रुपवर एवढी माणसं आहेत, पण अटेंडमेंट काही नेमकीच माणसं घेणार. हे 100% खरं आहे आणि ते होणारच. जसं की मी आधी सांगितलं सांगितलं होतं तुम्हाला, की ही आपली इच्छा नसते, ही साक्षात परमेश्वराची, युनिव्हर्सची इच्छा असते, की कोणाला इन करायचंय, कोणाला आउट करायचंय. मग मे बी ग्रुपवर 500 माणसं असू देत, नाहीतर 1000 माणसं असू देत. त्यातले येणार किती? नेमकी तीच, की त्यांना हा कॉल जाणार. आणि हा युनिव्हर्सल कॉल म्हणजेच काय आहे, तर डायरेक्टली हा एक म्हणतात ना, की युनिव्हर्सल मेसेज असतो तुमच्यासाठी. सो ज्यांना कनेक्ट होतो तीच लोकं फक्त हे अटेन्मेंट घेतात किंवा पुढचं जे काही त्यांना घ्यायचं आहे नॉलेज ते घेण्यासाठी सज्ज होतात, तयार होतात. ठीक आहे? सो आता बघूया कोणाकोणाच्या हे भाग्यात आहे, कोण इन आहे आज आणि कोण आउट आहे आणि कोणाला हे युनिव्हर्स थांबवतंय, की नाही आज तुला पॉसिबल नाही. सो आता हे अप टू यू, की तुम्हाला मे बी काहीतरी मी सांगितलं अर्जंट काम येईल, की नाही मॅडम मला ऑर्डर आली आहे आज 20,000ची ऑर्डर आहे माझी, मग तो तिकडे जाईल. काही, काही तुम्हाला तुमच्या बाबतीत होऊ शकतं. काहींना पार्लरची ऑर्डर येऊ शकते, काहींना एखादं इम्पोर्टंट काम येऊ शकतं. काहींचं असं पण होऊ शकतं, की मला आज एखादा फ्लॅट बघायला जायचंय आणि आजच बघायला जायचंय. सो कुठे ना कुठेतरी डायव्हर्ट होतात लोकं. ती कोण डायव्हर्ट होतात, की ज्यांना हे अटेन्मेंट म्हणजे ज्यांच्या नशिबामध्ये अजून काही वेळ दुःख सहन करण्यासाठी या युनिव्हर्सने त्यांना आणखीन काहीतरी वेळ दिलेला असतो. ठीक आहे? आणि जी लोकं कनेक्ट होतात, भले भले पैसे दिलेले असतात, पण तरी सुद्धा कनेक्ट होतात, जॉइंट होतात, ती लोकंच अटेन्मेंट घेतात. सो हे तुमचं लक आहे आता. ठीक आहे? सो जाणून घेऊया काय आहे ती 7 चक्र. ओके. सगळ्यांनी हँड रब करायचे दोन्ही डोळ्यांवर. हे एनर्जी लावायची आहे आणि रोज हे असं केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल, की जर महिनाभर तुम्ही हे रेकी एनर्जी तुमच्या डोळ्यांना अप्लाय करताय, तुमच्या चष्म्याचा नंबर खरोखर कमी व्हायला मदत होते. ठीक आहे? चलो, आता ते प्रॉपर कसं करायचं मी पुढे-पुढे सांगेन तुम्हाला. आणि येस, माझी जेव्हा ॲड रन होते, तेव्हा मला काही कोणाला मेसेज नाही करता येत. पण बरेच माझे स्टुडंट्स मेसेज करतात त्या लोकांना. सो त्यांच्यासाठी पुन्हा एकदा थँक्स विथ ग्रॅटिट्यूड, की मला तिथे उत्तर देण्याची गरज पडत नाही. एक लेडीजचा प्रश्न होता, असं कसं कोण फ्रीमध्ये रेकी शिकू शकतं? रेकीमध्ये तर असा नियम आहे, की शक्तिपात म्हणजेच एनर्जी एक्सचेंज घेतल्याशिवाय शक्तिपात देत नाही. मग या मॅडम कोण लागून आल्या बरं फ्रीमध्ये रेकी लेव्हल 1 शिकवायला? तर तिथे मी काही आन्सर देत नाही. कारण किती लोकांना आपण आन्सर द्यायचं? 100 लोकं ग्रुपवर जॉइन होतात. प्रत्येकाला आन्सर देणं पॉसिबल नाही.
मग त्याच माझे स्टुडंट जे तुमच्यासारखे स्टुडंट आहेत, जे रेकी लेव्हल 1 करून गेलेले आहेत, तेच त्यांना रिप्लाय देतात, की मॅडम एनर्जी एक्सचेंज म्हणून ₹201 देतात. तर मला एक फार छान वाटलं, की येस, की माझे स्टुडंटांना सांगण्याची गरज पडत नाही. ते स्वतःच रिप्लाय देतात त्या लोकांना. सो थँक यू सो मच. जर तुम्ही पण त्याच्यामध्ये एक असाल तर. थँक सो मच. चला आपण आता स्क्रीन शेअर करते. आपला वेळ वाया नको जायलाच. डे 5 आज. 7 चक्रास. काय आहेत बरी ही 7 चक्रास आणि काय रोल प्ले करतात? तर ते आता आपण जाणून घेऊया. ठीक आहे? सो बघा आपल्या शरीरात 7 चक्र आहेत. ही 7 चक्र ऊर्जेच्या स्वरूपात आपल्या शरीरामध्ये कार्य करीत असतात. आता या चक्रांचा कलर वेगवेगळा असतो. 7 चक्र त्यामुळे चक्रांचा कलर वेगवेगळा असतो. आपल्याला ही चक्र दिसतात का? तर अजिबात नाही. पण प्रत्येक चक्र वेगवेगळं कार्य आपल्या शरीरात करत असतं. आता हे चक्र असतात आणि हे फार महत्वाचा रोल प्ले करत असतात. ठीक आहे? आता या चक्रांना आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो का? तर नाही. कुठेही मेडिकल सायन्समध्ये या चक्रांचा उल्लेख केलेला नाही. आणि त्यामुळे या चक्रांना आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण फील करू शकतो. जसं की रात्री किंवा सकाळी उठल्यानंतर कोणाच्या तरी पायामध्ये गोळा येणं, अंगाला, पायांना मुंग्या येणं, ही कसली लक्षणं आहेत, की हे चक्र आपल्या शरीरामध्ये फिरत असतात, ऊर्जेचं कार्य करत असतात. ठीक आहे? सो हा अनुभव आय होप की सगळ्यांनी घेतला असेल. आणि या चक्रांवरच आपलं जीवन अवलंबून आहे. जसं की आपलं जीवन म्हणजेच काय आपले प्रॉब्लेम्स किंवा आपण जिथे स्ट्रगल करतो, जिथे आपल्याला हेल्थ इश्यूज होतात, हे सगळं या चक्रांवर अवलंबून आहे. आपण आत्ताचं जे वर्तमान काळाचं आयुष्य जगतोय, हे सुद्धा या चक्रांवरच अवलंबून आहे. कारण आपण जन्माला आल्यापासून हे चक्र कळीच्या स्वरूपात असतात. आपण इनोसंट असतो आणि हे चक्र कळीच्या स्वरूपात असतात. पण जसजसे आपण लहानाचे मोठे होतो आणि हे लहानाचे मोठे होत असताना हे चक्र उमलायला लागतात. काहींचे हे चक्र विकसित होत नाहीत आणि मग थोडंसं मेंटली डिस्टर्ब झालेले असतात ती लोकं किंवा आपण त्यांना मंद वगैरे म्हणतो. ठीक आहे. सो कुठेतरी ब्लॉकेजेस निर्माण होतात त्या चक्रांवर आणि त्यामुळे त्या स्वरूपात त्या माणसांची जडण-घडण होते, त्यांची रचना केली जाते. सो आता आपल्याला आपले हे जीवन जगत असताना ज्या काही समस्यांना सामोरं जावं लागतं, तर त्यासाठी आपल्याला या रेकीच्या साधनेतून हे 7 चक्र थोड्याफार प्रमाणात ओपन करायचे, बॅलन्स करायचे आणि चार्ज करायचे. आता ते कसं करायचे ते आता आपण बघणारच आहोत. सो बघा कोणाच्या जीवनात आज समस्या नाही, असं नाहीये. आहे का कोण? मी इथे बसलीये, तर माझ्या जीवनामध्ये काही समस्या नाहीयेत का? तुम्ही म्हणाल, "तुम्ही मॅडम आम्हाला शिकवताय, तर नक्की तुमच्या जीवनामध्ये काही समस्या नसतील." बरोबर ना? पण असं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या असतात. पण त्यांची क्षमता असते, ती कमी-जास्त असते. काहींच्या जास्त असतात, तर काहींचे फार कमी असतात. ठीक आहे ना? सो अटेन्डमेंट दरम्यान आपण 4 चक्र वरील ओपन करणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही रेकी लेव्हल 1 याच्यामध्ये मी जे काही शिकवलंय ते सगळं नॉलेज तुम्ही ग्रहण करू शकता. त्याच्यातला तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तो रिझल्ट मिळणार आहे. आणि हा एक्सपिरियन्स तुम्ही स्वतः घेणार आहात. कारण मी बोलून, मी आता जरी तुम्हाला म्हणाले, की तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत, पण तुमचा विश्वास नाही बसणार. कारण ही समजून घ्यायची, फील करण्याची गोष्ट आहे. ठीक आहे? सो आता आपण बघूया प्रत्येक चक्राचं कार्य काय आहे. या प्रत्येक चक्रावर जिथे-जिथे कुठेतरी एनर्जी ब्लॉक होते, तिथे-तिथे आपल्याला शारीरिक, मेंटली, फिजिकली काही ना काहीतरी आजार निर्माण होतो. ठीक आहे? सो आता बघूया तुम्ही सुद्धा चेक करा, की कुठे-कुठे या चक्रांमध्ये तुमच्या बिघाड झालेला आहे. काय-काय शारीरिक किंवा मेंटल लेव्हलला तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागतात. ठीक आहे? आता रेकीच्या फर्स्ट लेव्हलमध्ये आपण या सगळ्या चक्रांना बघणार आहोत आणि सेकंड लेव्हलमध्ये या चक्रांचे बीज मंत्र असतात. सो या बीज मंत्राद्वारे त्यांना आपण चार्ज करणार आहोत, त्यांना बॅलन्स करणार आहोत. ठीक आहे? सो आता जाणून घेऊया पुढे काय आहेत हे चक्र. सो फर्स्ट चक्र आहे क्राउन चक्र. हे क्राउन चक्र कुठे आहे? तर आपल्या इथे डोक्याजवळ. जिथे ब्राह्मण लोकं शेंडी बांधतात, तर तिथे हे आपलं सहस्त्रार चक्र असतं. नंबर 1 नाव लिहून घ्या तुम्ही. सहस्त्रार चक्र.
त्याचा रंग आहे पर्पल, जांभळा रंग. पुन्हा एकदा पीक दाखवते. सहस्रार चक्र, ज्याचा रंग आहे जांभळा पर्पल. आपल्या डोक्याजवळ असतं ते, कवटीजवळ. हे चक्र जर आपलं थोड्याफार प्रमाणात ओपन केलं तर आपली आध्यात्मिक प्रगती चांगली होते. त्याचबरोबर इंट्युशन पॉवर वाढते. आणि हे चक्र जर ब्लॉक असेल तर मात्र आपण स्वतःमधला आत्मविश्वास कुठेतरी आपण गमावून बसतो. त्यानंतर आपल्या मनात अनेक विचार यायला लागतात. माणूस सैरावैर होतो, म्हणजे चंचल स्वभाव होत जातो. स्थिरता कुठेतरी निघून जाते. त्याचबरोबर या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये कुठेतरी ही लोकं फोकस नसतात. आयुष्यामध्ये बरेच गोल्स असतात, पण फोकस नसतात. नक्की काय करावं? कुठल्याच गोष्टीची क्लॅरिटी येत नाही. ठीक आहे? सो हे पहिलं चक्र आहे आपलं. मी थोडक्यात सांगते तुम्हाला. क्लॅरिटी येत नाही. निगेटिव्हिटी येते, सारखे निगेटिव्ह थॉट्स माइंडमध्ये येतात. काही झालं तरी हे असंच का झालं? माझ्याच बाबतीत का झालं? हे वाईटच होईल. मी काही करायला गेले काम तरी वाईटच होतं. मला कशातच रिझल्ट मिळत नाही. असे वाईट विचार वारंवार आपल्या मनात येतात. आणि त्यामुळे अशा वाईट विचारांमुळे किंवा वाईट स्वप्नांमुळे झोप लागत नाही. डिप्रेशनमध्ये जातात. ठीक आहे? सो हे झालं क्राउन चक्र. पुढचं चक्र आहे थर्ड आय चक्र म्हणतात त्याला, किंवा मराठीमध्ये म्हणतात आज्ञाचक्र. आणि याचा कलर आहे डार्क ब्लू. हे आपल्या 2 आयब्रोच्या वर, जिथे आपण लेडीज लोकं टिकली लावतात, तिथे असतं. सो हे आहे दिव्य शक्तींचं केंद्र. आता हे चक्र जर बॅलन्स नसेल तर काय होतं? तर तुम्हाला मायग्रेन, सायनस, इन्सोमेनिया किंवा सारखं प्रेशर, काही ना काहीतरी, कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन घेणं, सतत दुसऱ्यांचा द्वेष करणं, ईर्ष्या करणं, एखाद्याची प्रगती होत असेल तरी स्वतः तिथे आपण आनंद न निर्माण करणं, म्हणजे द्वेष करणं, राग-राग करणं, अशा गोष्टी होतात. जर हे थर्ड आय तुमचं ब्लॉक झालं असेल तर. ठीक आहे? पण हेच चक्र जर तुमचं बॅलन्स असेल, तर असे लोकं खूप छान पर्सनॅलिटीचे असतात. त्याचबरोबर प्रसन्न असतात. कुठलं आता मी म्हटलं तुम्हाला कोणालाही, की ही व्यक्ती ना अशी-अशी आहे. या व्यक्तीबरोबर जास्त कॉन्टॅक्ट ठेवू नका. पण तुम्ही ते नाही ऐकणार. तुम्ही काय करणार? पहिलं क्रॉस चेक करणार, की ही व्यक्ती बोलते म्हणून मी तिचं ऐकणार नाही. मला पहिलं स्वतःला अनुभव घेऊ दे. मला फील करू दे, की नक्की ती व्यक्ती प्रॉपर आहे की नाही? की ही ह्या मॅडम बोलतायत, तशी ती व्यक्ती खरोखरच आहे का? सो काही पूर्वग्रह न बाळगता तुम्ही त्या व्यक्तीला ॲज इट इज एक्सेप्ट करता. स्वतः तुम्ही त्या व्यक्तीला ऑब्झर्व्ह करता आणि मग तुमचे डिसिजन देता. ठीक आहे? सो हे झालं सेकंड चक्र. थर्ड आय चक्र. मेन्शन करा सगळ्यांनी आपलं हे कुठलं-कुठलं याच्यातलं चक्र ॲक्टिव्हेट आहे, बॅलन्स आहे. थर्ड बघूया आपण थ्रोट चक्र. हे थ्रोट चक्र आपल्या घशाजवळ असतं आणि त्याचा कलर आहे स्काय. भावना व्यक्त करण्याचं हे केंद्र आहे. आता बघा, बरीचशी लोकं बरीचशी लोकं, मुख्यतः लेडीज, बऱ्याच गोष्टी आपल्या मनातल्या मनात साठवून ठेवतात. त्यांचा पास्ट असेल किंवा काही गोष्टी अशा, की ज्या कोणाला सांगू शकत नाही. बऱ्याच गोष्टी मनातल्या मनात साठवून ठेवतात, की मी सांगितलं तर उगीचच त्याचा अर्थाचा अनर्थ होईल, भांडणं होऊ शकतात, ती व्यक्ती माझ्याशी बोलायची बंद होऊ शकते. मे बी असं काही. सो असं करायचं नाहीये. कुठेतरी आपण व्यक्त होणं फार गरजेचं आहे. आपल्या मनात जे काही चाललेलं आहे, साठवून ठेवलेलं आहे, ते कोणाशी तरी व्यक्त करणं गरजेचं आहे. जर तुमचा हसबंड तुमच्याशी अगदी तुमची फ्रेंडली रिलेशन असतील, तर तुमचा जवळचा व्यक्ती म्हणजे कोण? तर तुमचे मिस्टर किंवा तुमची आई किंवा वडील किंवा तुमचा भाऊ-बहीण. तर त्यांच्याशी शेअर करणं. पण येस, मस्ट शेअर करणं फार गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल, "मॅडम, आत्ताच्या जगामध्ये शेअरिंग कसं करायचं? कोणावर विश्वास नाही ठेवू शकत आम्ही एवढा." माणसं फसवतात. आधी खूप छान वागतात, नंतर आपला फायदा घेतात. नो प्रॉब्लेम. तुमच्या मनात जे दुःख साचलंय, ते तुम्ही एखाद्या डायरीवर लिहा. एक डायरी मेंटेन करा, त्याच्यावर लिहा आणि ते 1-2 वेळा रीड करा. आणि 1-2 वेळा रीड केल्यानंतर तुम्हाला कळेल, अरे, हे मी जे सगळं लिहिलंय, ते माझं दुःख एवढं मोठं नाहीये. किंवा त्या डायरीमध्ये लिहिल्यानंतर काय होईल, एकतर ते 2-3 वेळा वाचल्यानंतर तुम्हाला तुमचं दुःख कमी वाटेल आणि कुठेतरी शेअरिंग केलंय म्हणून मनातून तुम्ही हलके व्हाल.
त्याचबरोबर जर तेच तुम्ही कोणाशी तरी शेअर करताय, तर तुम्हाला त्याच्यातून सोल्युशन मिळेल. एकतर चांगल्या व्यक्तीबरोबर शेअर केलात तर सोल्युशन मिळेल आणि मनात कुठेतरी तुम्हाला फील होईल, हलकं वाटेल, की मी डेफिनेटली कोणाशी तरी शेअर केलं आणि मनातून तुम्ही फ्री व्हाल. सो येस, फ्री होणं फार, फार गरजेचं आहे. कारण आपल्या मनामध्ये ज्या भावना साठलेल्या आहेत, त्याला आउटलेट देणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, "दीपाली मॅडम आता इकडे लक्ष द्या. मला प्लीज ते मेसेज नका पाठवू आता." मग मी डायव्हर्ट होते मग. इकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या मनामध्ये काही क्वेरी येणार नाही. सो आपल्या मनात जे काही साचलंय, ते कोणाशी तरी बोलून मन मोकळं करणं फार गरजेचं आहे. आता हे नाही केलं आपण, तर काय होईल? तर बघा बऱ्याच लोकांना कॅन्सरसारखा अशा थ्रोट कॅन्सर किंवा थ्रोटच्या रिलेटेड बरेच काही आजार होत आहेत. आता पर्टिक्युलर असं नाही म्हणू शकत, की अशामुळेच होऊ शकतात. पण येस, 90% प्रॉब्लेम भावना व्यक्त न केल्यामुळे होतात. कारण कुठलाही आजार पहिला कुठे निर्माण होतो बरं? आपल्या शरीरावर येतो का पहिला? आपल्या माइंडमध्ये निर्माण होतो. कुठलाही आजार. मी आता एखाद्या आजाराचं तुम्हाला सिम्प्टम सांगितलं. लगेच सगळे स्वतःवर घेणार. "अरे, मला सुद्धा असं काहीतरी होतं. हां, मला पण हे लक्षणं जाणवतात." बरोबर ना? म्हणजेच काय? आपण कुठेतरी स्वतःला रिलेट करायला लागतो. "अरे, माझ्या बाबतीत पण असं होतं." आणि मग आपण तो आजार अट्रॅक्ट करायला लागतो. सो असं करायचं नाहीये. आणि म्हणूनच पहिलं आपलं मन क्लिअर असायला पाहिजे. आपल्या मनामध्ये ते विचार नको यायला. म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगते ना, पॉझिटिव्ह थॉट्स करा, पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्ह विचार केलात तर कुठलाही आजार तुम्ही झटकू शकता. ज्या क्षणी तुमच्यावर आजार प्रहार करतो, त्या क्षणी समजायचं की तुम्ही तुमच्या मनातूनच तो कुठेतरी अट्रॅक्ट केला होता. फर्स्ट थिंग इज दॅट. आणि ज्या क्षणी तुम्हाला कळालं की हा आजार आहे, तर त्या आजाराचे बिलकुल लाड करायचे नाहीयेत. जेव्हा तुम्ही आजाराचे लाड करता, तेव्हा ते आजार तुमच्या जवळ येतात, की कोणतरी आहे माझं केअरिंग करायला. ठीक आहे, पैसा पण आहे आमच्याकडे, डॉक्टरची ट्रीटमेंट चालली आहे. मग ते आजार कमी नाही होत, वाढतात. तुम्ही ज्यावेळेला तुमची बघा विल पॉवर स्ट्राँग पाहिजे. ज्या क्षणी तुम्ही डिसाईड कराल, की येस डेफिनेटली मी या आजारातून बाहेर येणार. कोणाची मजल होत नाही, की तुम्हाला त्या आजारातून बाहेर काढू शकत नाही. डॉक्टर वगैरे सेकंड लेव्हलवर आले, पण फर्स्ट कोण आहे हा युनिव्हर्स. जर तुम्ही मनापासून प्रयत्न करताय, तर त्या गोष्टींवर सुद्धा तुम्ही विजय मिळवू शकता. ठीक आहे? सो आपलं हे विशुद्ध चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. बोलणं फार गरजेचं आहे. कुठलाही दुःख, भावना आपल्या मनात न ठेवता, कोणाची तरी बोलून तुमच्या जवळच्या माणसाशी बोलून मोकळं होणं गरजेचं आहे. त्यामुळे कम्युनिकेशन किंवा संवाद साधणं हे फार गरजेचं आहे. आता बघूया, की हे चक्र ज्यांचं बॅलन्स असतं, त्यांना काय बेनिफिट होतो? तर त्यांचं संभाषण कौशल्य फार छान असतं. कम्युनिकेशन स्किल खूप छान असते. आणि जर ही लोकं पॉलिटिक्समध्ये आहेत, तर त्या लोकांचं स्पीच आपल्या मनाला कुठेतरी स्पर्श करून जातं. आपल्याला आवडतं. ठीक आहे. याचाच अर्थ की त्यांचं हे विशुद्ध चक्र फार छान ॲक्टिव्हेट असतं, बॅलन्स असतं आणि म्हणूनच राजकीय नेत्यांचं जर हे चक्र ॲक्टिव्हेट असेल, तर तो नेता लोकांचा आवडता किंवा लोकप्रिय नेता ठरला जातो. त्याच्या भाषण कौशल्याने तो अनेकांची मनं जिंकून घेतो. त्याचबरोबर आपल्या स्वतःमध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण होतो. ठीक आहे. आणि म्हणूनच आपल्याला हे चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. सेकंड थिंग काही मुलं पण बघा जेव्हा वयात येतात, वयात आल्यानंतर काही मुलं ना त्यांच्यामध्ये तोतरेपणा यायला लागतो आपसुकच. 10वी-12वी झाल्यानंतर काहींमध्ये हा लॅक ऑफ कॉन्फिडन्समुळे म्हणा की कशामुळे, की हा एक न्यूनगंड निर्माण होतो, की माझ्याकडे काहीतरी कमतरता आहे. मला व्यवस्थित बोलता येत नाही आणि आपोआप त्यांच्यामध्ये एक तोतरेपणा येतो. तर हे कशामुळे येत होतं? तर हे विशुद्ध चक्र बॅलन्स नसल्यामुळे. कुठेतरी बोलता-बोलता प, प, प असं करतात, तोतरतात. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं हे चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर खूप छान प्रिपरेशन झालेलं असतं. पण तिकडे गेल्यानंतर बोबडी वळते. काय बोलावं, काही कळत नाही. एक फोबिया निर्माण होतो. ठीक आहे? आणि म्हणूनच आपल्याला हे चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. आणि पुढचं आहे हार्ट चक्र. बरं या चक्राचा कलर सांगितलं ना मी तुम्हाला? थ्रोट चक्राचा कलर आहे स्काय कलर, आकाशी कलर.
हे चक्र जर ऍक्टिव्हेट नसेल तर थायरॉइड सारखा आजार होतो. त्यानंतर घशासंबंधी वेगवेगळे आजार होतात, पित्त, वात. ठीक आहे. आता आहे हार्ट चक्र. त्यालाच म्हणतात अनाहत चक्र. मराठीमध्ये अनाहत चक्र. हे चक्र आपल्या हृदयाजवळ असतं, छातीजवळ असतं. इंग्लिशमध्ये त्याला हार्ट चक्र म्हणतात, मराठीमध्ये अनाहत चक्र म्हणतात. हे कशाचं केंद्र आहे? प्रेमाचं आणि इमोशनचं केंद्र आहे. ओके. आता बघा बऱ्याच लोकांची रिलेशन त्यांच्या शेजाऱ्यांबरोबर किंवा त्यांच्या घरातल्या व्यक्तींबरोबर, हजबंड वाईफचे रिलेशन, बॉस बरोबरचे रिलेशन, कोणतंही रिलेशन, बहीण भावांचे रिलेशन फार चांगले असतात. पण काहींचे रिलेशन मात्र बिघडलेले असतात. तर हे का होतं असं? याचाच अर्थ की तुमचं हार्ट चक्र कुठेतरी इम्बॅलन्स झालेलं आहे. काहींचे डिवोर्सचे प्रॉब्लेम होतात. याचाच अर्थ तुमचं हार्ट चक्र कुठेतरी इम्बॅलन्स झालेलं आहे. आणि रेकी काय करते? तर रेकी आपल्या या चक्रांना बॅलन्स करण्याचं काम करते. आणि आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे, की तुमच्या मनामध्ये जो राग आहे तो कमी करा. सगळ्यांवर प्रेम करायला शिका. रागावर नियंत्रण करा. पण आपण ऐकतो का कोणाचं? आपण आरेला कारे बोलायला नेहमी तयार असतो. आणि म्हणूनच आपण किती कंट्रोल केला, तरी राग ही अशी भावना आहे, की त्यावेळेला येऊन जाते. पण त्याच वेळेला ही टेक्निक जर तुम्ही शिकलात, की रागावर कंट्रोल करायला शिकलात, तर हळू हा स्वभाव स्वभाव गुण आहे. तो निसर्गतःच म्हणजेच आपल्या जन्माच्या वेळेपासूनच आपल्याबरोबर आलेला असतो. ज्या लोकांमध्ये आपण लहानाचे मोठे होतो, तसा आपला स्वभाव होतो. तो लगेच बदलणार आहे का? अजिबात नाही. पण हळू रेकीमुळे आपल्या रागावर कंट्रोल व्हायला सुरुवात होते आणि हा सुद्धा अनुभव तुम्ही हळू घेणारच सगळे. ठीक आहे? सो आता बघूया, की काय करायचंय आता या अनाथ चक्राला आपल्याला ॲक्टिव्हेट करायचंय, बॅलन्स करायचंय. तर त्यासाठी आपल्याला माणसांना जोडायचं आहे. पैसा खूप आहे, पण तुमचा स्वभाव जर चांगला नसेल, तर तुमच्याकडे माणसं येणार आहेत का? जुळली जाणार आहेत का? कनेक्ट होणार आहेत का तुम्हाला? नाही. आणि म्हणूनच आपला स्वभाव प्रेमळ असणं गरजेचं आहे. कोणाला तोडून बोलणं, तुसडेपणाने बोलणं, स्वतःमध्ये एक गर्व बाळगणं, माझ्याकडे सगळं आहे, माझ्याकडे पैसा आहे, मी काही करू शकते किंवा शकतो, तर नाही. काही वेळेला असं होतं, की पैसा तिथे उपयोगी पडत नाही, पण तिथे माणसांचे प्रेमळ संबंध फार महत्त्वाचे ठरतात. आणि म्हणूनच या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे? सो जर तुमचं हे हार्ट चक्र इम्बॅलन्स झालेलं असेल, तर कुठेतरी तुमचे संबंध, रिलेशन इतर लोकांबरोबर बिघडतात. आपण निरुपयोगी आहोत, आपल्यामध्ये काहीच चांगलं नाही, अशी भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होते. आणि नेहमी आपल्याला मिळणारं अपयश याचं खापर तुम्ही दुसऱ्यांच्या नावावर फोडता, की तुझ्यामुळेच हे झालं, तुझ्यामुळेच मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली नाही. ठीक आहे? आणि ज्या लोकांचं हे चक्र बॅलन्स असेल, अशा व्यक्ती प्रेमळ असतात. त्यांचे सगळ्यांशी रिलेशन खूप छान असतात. ओव्हरऑल सगळ्या लोकांवर ही लोकं प्रेम करतात. म्हणजेच माणुसकीने वागतात. प्रेम करतात इन द सेन्स, की सगळ्यांशी माणुसकीने, आपलेपणाने वागतात. ठीक आहे? सो त्या लोकांमध्ये कृतज्ञता असते. त्यांची आध्यात्मिक प्रगती सुद्धा छान होते. आता आपण बघूया, की हे चक्र जर ब्लॉक झालेलं असेल, तर शारीरिक लेव्हलवर काय प्रॉब्लेम होतात? तर बघा शारीरिक लेव्हलवर हार्ट अटॅक सारखा प्रॉब्लेम होतो. कोलेस्ट्रॉल वाढतो. आता मला सांगा हार्ट अटॅक पूर्वी आपण असं सर्रास ऐकायचो का हो? येस, सांगा मला. कुठेतरी वर्षातून एखादा आपण ऐकायचो, की हां, या माणसाला हार्ट अटॅक येऊन हा गेला. पण आता ते प्रमाण किती वाढलंय. अक्षरशः लहान बाळाला 1 दिवसाच्या बाळाला सुद्धा सायलेंट अटॅक येतोय. आणि म्हणूनच कुठेतरी आपलं जीवन आपलं रुटीन, त्यानंतर आपली लाईफस्टाईल या जगात राहण्यासाठी किंवा वावरण्यासाठी, टिकण्यासाठी घेतलं जाणारं कॉम्पिटिशन, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि वयाची 60 ओलांडली तरी आपण त्या कॉम्पिटिशनमध्येच असतो. हिच्यापेक्षा मी बेटर कशी बनेन? ह्याच्यामध्येच आपलं सगळं आयुष्य जातं. त्यापेक्षा आपण स्वतःमध्ये का ते चेंजेस निर्माण करत नाही, की माझं व्हर्जन मीच आहे. मी बेस्ट कशी आहे ते मी ट्राय करेन. कशाला मी दुसऱ्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये राहीन?
मला कोणाबरोबरच कॉम्पिटिशन करायचं नाही. माझी कॉम्पिटिशन माझ्या स्वतःबरोबरच असेल. असं आपण कितीही कोणाचं ऐकलं, तरी सुद्धा आपल्या मनामध्ये ती ईर्ष्या, द्वेष असतं. शेजाऱ्याने एखादी चांगली गोष्ट घेतली, की आपण त्याची ईर्ष्या करतो, द्वेष करतो. तर ह्या सगळ्या चुकीच्या भावना आहेत आणि चुकीच्या भावनांमुळे निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या ऑरावर, आपल्या शरीरावर पडत असतो. आणि म्हणूनच त्या ज्या ठिकाणी तुमचा हा ऑरा बिघडतो, या ज्या चक्रांवर त्याचा इफेक्ट होतो, त्या चक्रांसंबंधी आपल्याला आजार निर्माण होतो आणि म्हणूनच आपला स्वभाव, आपलं हे चक्र बॅलन्स करणे फार गरजेचं आहे. ठीक आहे? सो जास्त प्रेशर, जास्त स्ट्रेस न घेता आपलं काम प्रामाणिकपणे करा. आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करता दुसऱ्यांच्या सुद्धा जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा एक छोटासा क्षण बना. दॅट्स इट. सगळं आयुष्य खूप छान असतं. फक्त बघण्याचा नजरिया वेगळा असायला पाहिजे, दृष्टिकोन वेगळा पाहिजे. अदरवाईज जग सुंदर आहे. ते सुंदर होतं, आता सुद्धा आहे. आपण बिघडवलंय. आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे. शेजाऱ्यानी 5 तोळ्याचा हार केलाय, मला पण पाहिजे. त्यांनी ही गाडी घेतली, मला पण ही गाडी पाहिजे. इथेच आपण सगळं स्टॉप करतो. ना तो आनंद घेऊ शकत मोठेपणा करून, ना तो इनर पीस आपल्याला मिळत आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा येस, डेफिनेटली त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण पैसा आयुष्यामध्ये फार महत्वाचा रोल प्ले करतो. पैशाचं सोंग कधी करता येत नाही. पण त्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करा, स्मार्ट वर्क करा. ठीक आहे? सो नेक्स्ट बघूया आपण स्वाधिष्ठान चक्र. आता बघा, हे जे हार्ट चक्र आहे, त्या हार्ट चक्राचा रंग कोणता आहे? ग्रीन कलर. ओके. आता पुढचं बघूया मणिपूर चक्र, सोलर प्लेक्सेस चक्र. सॉरी. हे आहे आपलं मणिपूर चक्र, जे नाभीच्या 4 बोटं वर असतं. नाभीच्या 4 बोटं वर लिहून घ्या वाटल्यास. ज्याचा रंग आहे येलो कलर. त्याला इंग्लिशमध्ये सोलर प्लेक्सेस म्हणतात. आता हा चक्र कुठला मेजर रोल प्ले करतो ते बघूया आपण. काय कन्फ्युजन आहे विजय सर? माझं काय चुकलंय का? थर्ड आय चक्र, एक मिनिट हा. एनी कन्फ्युजन? आपले कोणते कोणते चक्र झाले बघा. क्राऊन चक्र झालंय. सेकंड झालेलं आहे आपलं थर्ड आय चक्र, जे आपल्या आयब्रोच्या वर असतं. थर्ड आय आपलं थ्रोट चक्र, जे 2 आपल्या या थ्रोट जवळ असतं. हार्ट चक्र, जे आपल्या हृदयाजवळ असतं. आणि हे फिफ्थ आहे आपलं मणिपूर चक्र, जे आपल्या नाभीच्या 4 बोटं वर असतं. येस, क्लिअर आहे? काय कन्फ्युजन आहे का तुमचं? क्लिअर झालं? ओके. थँक यू सो मच. मला वाटलं मी काय चुकली की काय? ओके. मणिपूर चक्र. सो हे आपल्या नाभीच्या 4 बोटं वर असतं. आता आपण बघूया काय होतं. हे चक्र जर आपल्या शरीरामध्ये बॅलन्स नसेल किंवा असेल, तर त्याचे काय परिणाम होतात ते बघूया. हे चक्र आपल्या शरीरामध्ये फार महत्वाचं आहे. संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं, शक्ती निर्माण करण्याचं म्हणजे शक्तीचा संचार करण्याचं कार्य हे चक्र करतं. त्याचबरोबर म्हणतो ना, आपल्या माणसांच्या सगळ्या इच्छा पोटात दडलेल्या असतात. सो आपल्या इच्छा पूर्ण करण्याचं सुद्धा हे एक चक्र म्हणजे एक केंद्र आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्टेबिलिटी हवी असेल, तर या चक्रावर नक्की काम करा. तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. बघा, बरीच लोकं अशी असतात, की 60 ओलांडली, तरी कळत नाही, की मला काय व्यवसाय करायला पाहिजे? मला कशामध्ये करियर करायला पाहिजे? 60 ओलांडते, तरी सुद्धा त्यांना कळत नसतं, की मला नक्की काय माझं करियर कशामध्ये होतं? एक ना धड 1000 व्यवसाय करतात. येस, सुरुवातीला हे सगळ्यांबरोबर होतं. अगदी आपण जेव्हा यंग एजमध्ये असतो, काहीतरी करण्याची धडपड असते, तेव्हा आपण सगळेच एक ना अनेक बिझनेस करत असतो, ट्राय करत असतो वेगवेगळे बिझनेस. पण तोपर्यंत ठीक आहे. 4-5 वर्ष ती ठीक आहेत आपल्या आयुष्यातली. पण
सतत 50शी ओलांडली तरी सुद्धा तुम्ही अनेक व्यवसाय बदलताय. तुम्हाला कळत नाही की मला नक्की काय करायचंय. तर हा एक मोठा कन्फ्युजन आहे आणि हा कन्फ्युजन कशामुळे होतं? जर तुमचं हे स्टेबिलिटीचं चक्र म्हणजेच हे मणिपूर चक्र, सोलर प्लेक्सेस चक्र ज्याचा रंग आहे येलो, हे चक्र जर बॅलन्स नसेल तर या गोष्टी होतात आयुष्यामध्ये. आणि म्हणूनच हे चक्र आपल्याला बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे? सो नोट डाउन करा. हे चक्र माणसाला स्वतःबद्दल आणि दुसऱ्यांबद्दल रिस्पेक्ट निर्माण करतं. स्टेबिलिटी आणतं आपल्या आयुष्यामध्ये. राइट डाउन. ज्या लोकांना नेम, फेम, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी हव्या आहेत, स्टेबिलिटी हवी आहे, तर त्यांनी आपल्या या चक्रावर जास्त फोकस करायचे आहे. अशा लोकांमध्ये जर हे चक्र बॅलन्स असेल, तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ठोसून भरलेला असतो. कारण बघा 2,000 चे 2,00,000 करण्याची ताकद याच लोकांमध्ये असते. एखादा राजा चांगला असेल, सर्व गुण संपन्न, त्याच्यामध्ये सगळे गुण असतील, त्याच्यामध्ये पॉवर असेल, होत्याचं नव्हतं म्हणतात ना, काय म्हणतात बरं त्याला? ती म्हण आठवत नाही. शून्यापासून जग निर्माण करण्याची जर ताकद त्याच्यामध्ये असेल आणि त्याचं संपूर्ण राज्य जर तुम्ही काढून घेतलात, त्याच्याकडून हिसकावून घेतलात आणि कुठेही त्याला टाकलात, तरी तो जिथे जाईल तिथे स्वतःचं साम्राज्य निर्माण करू शकतो. एवढी ताकद असते त्या लोकांमध्ये. तशीच या जगात सुद्धा बरीच लोकं असं आहेत, की जो बिझनेस आधी होता, त्या बिझनेसमधून झिरोवर आलेत. पण झिरोवरून पुन्हा तो बिझनेस करोडोमध्ये नेण्याची ताकद सुद्धा त्यांच्यामध्येच होती. कारण ही लोकं भले आपल्या विचारांवर ठाम असतात. कुठेतरी तो विचार चुकला, तर तो विचार रिपेअर करण्याची ताकद सुद्धा त्यांच्यामध्ये असते. ठीक आहे? नेतृत्व गुण असतं यांच्यामध्ये, लीडरशिपची क्वालिटी असते. आता हे जर चक्र बॅलन्स नसेल, तर काय होतं? डायबिटीज, डायजेशन, जॉन्डिस यांसारखे आजार होतात. आता बघा मेडिकल सायन्समध्ये कुठेही या चक्रांचा आजार नाहीये. कुठेही या चक्रांचा उल्लेख केलेला नाहीये, सॉरी. पण जर तुम्ही या चक्रांबद्दल डॉक्टरला म्हणालात, की नाही मला या चक्रांचं ना हे पाहिजे, जे काय म्हणतात बरं त्याला, एक्स-रे पाहिजे. तर कोणी बोलणार नाही. पण हे डॉक्टर एक्सेप्ट करतात, हे चक्र आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि आता सुद्धा डॉक्टरांचा लोगो बघा चेंज झालाय. जे कुंडलिनीचा जो लोगो आहे, तो आता डॉक्टरांचा झालेला आहे. म्हणजेच त्यांनी सुद्धा एक्सेप्ट केलेले आहे, आपल्या शरीरामध्ये ही 4 चक्र आहेत. ठीक आहे? सो आता आपण नेक्स्ट बघूया स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्र त्याला म्हणतात सॅक्रल चक्र. हे चक्र लेडीजसाठी फार महत्वाचं आहे. याचा रंग आहे आता या चक्राचं स्थान बघा कुठे आहे ते आधी. आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली जिथे येस. लोअर ॲब्डोमेन टू द नेव्हल. फीलिंग्स, इमोशन्स, कॉन्फिडन्सचं हे केंद्र आहे. त्यात आपण जाणून घेऊया नक्की काय आहे ते. स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 4 बोटं खाली त्याचा रंग आहे ऑरेंज. ठीक आहे? आता हे चक्र लेडीजसाठी का महत्वाचं आहे? कारण स्त्रीला मातृत्वाचं एक देणगी निसर्गातच मिळालेली आहे. बरोबर ना? पण काही स्त्रिया अशा असतात की त्या मातृत्वापासून दूर झालेल्या असतात, दूर गेलेल्या असतात. त्यांना या मातृत्वाचं जे काही अनुभव आहे तो नाही घेता येत. म्हणजेच हे का होतं त्यांच्याबरोबर? तर ते आपण जाणून घेऊया. ठीक आहे? तर हे चक्र पुन्हा एकदा बघून घ्या. या चक्रामुळे स्त्रीला स्त्रीत्व प्राप्त होतं. हे चक्र तुमच्या सेक्शुअलिटीला रेफर करतं. जर हे चक्र तुमचं ब्लॉक झालं असेल, तर त्या स्त्रीला मासिक पाळीचे वेगवेगळे आजार निर्माण होतात. पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एसचा प्रॉब्लेम क्रिएट होतो. त्याचबरोबर मुलं म्हणजे ज्या व्यक्ती जी लेडीज मुलं होण्यासाठी कन्सिव्हिंगसाठी ट्राय करतायत, तर त्यांना कुठेतरी डिले होतो किंवा हवा तसा रिझल्ट मिळत नाही किंवा केव्हा-केव्हा
तो अनुभव, मातृत्वाचा अनुभव ती व्यक्ती किंवा ती स्त्री घेऊ शकत नाही. त्याचबरोबर हे चक्र जर ब्लॉक असेल, तर पोटाचे वेगवेगळे आजार, युरिनल संबंधी प्रॉब्लेम, मूत्रदोषाचे प्रॉब्लेम क्रिएट होतात. सेक्शुअल लाईफमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. लेडीजला गर्भाशयाचे आजार, मानसिक आजार आणि मेजॉरिटी मी जसं सांगितलं तुम्हाला, की मेजॉरिटी प्रॉब्लेम कोणाला क्रिएट होतात तर लेडीजला. आणि येस मला हे सांगायला आवडेल, की माझ्या बॅचमधल्या बऱ्याच लोकांना, बऱ्याच स्त्रियांना जे पीसीओएस सारखे प्रॉब्लेम होते मोठमोठे, ते त्यांनी हील केलेले आहेत या रेकीच्या हीलिंगद्वारे. तर सो बघा, की डॉक्टरची ट्रीटमेंट करता जर तुम्ही रेकीचं हीलिंग घेताय प्रॉपर, तर तुम्हाला याच्यातून सुद्धा रिझल्ट मिळणार आहेत. बरेच माझ्या बॅचमध्ये लोकं आहेत, की डॉक्टर आहेत आणि ते स्वतःच्या त्या ट्रीटमेंट बरोबर हीलिंग वापरतात आणि हीलिंग दिल्यामुळे त्यांना डे टू डे लाईफमध्ये त्यांचे पेशन्स वाढलेले आहेत. त्यांच्याकडे खूप छान रिझल्ट आलेला आहे. जर तुम्ही माझ्या बॅचमध्ये आलात किंवा माझा YouTubeवरचा एखादा व्हिडिओ पाहिला, तर तुम्हाला त्याच्यामध्ये आयडिया मिळून जाईल, की येस डेफिनेटली हे रेकी कशावर आणखीन काम करतं. अशी कुठलीच गोष्ट नाही, की ज्याच्यावर रेकी वर्क करत नाही. ठीक आहे? सो आता पुन्हा आपण पुढचं बघूया चक्र. सगळ्यात शेवटचं चक्र, ज्याचा रंग आहे रेड आणि हे चक्र कुठे स्थित असतं? तर बॅक ऑफ द स्पाइन म्हणजे जिथे आपलं युरिन आणि आपलं गुदद्वार एकत्र मिळतं त्या ठिकाणी हे असतं. ठीक आहे? त्याचा रंग आहे रेड. मेन्शन करा. किंवा आपण असं म्हणू शकतो आपल्या स्पाईनच्या खाली सगळ्यात शेवटी माकड हाडाजवळ असं मराठीमध्ये त्याला म्हणू शकतो. बॅक स्पाईनच्या एंडला. या चक्रामुळे मनुष्यामध्ये एक प्रकारचं म्हणतात ना एनर्जी क्रिएट होते. येस. झालं का लिहून? झालं असेल तर सांगा मला. हे चक्र सगळ्यात महत्त्वाचं मेजर रोल प्ले करतं. जर तुम्हाला वाटत असेल, की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनस्टेबल असाल किंवा डिप्रेशनमधून जात असाल, अँक्साइटी आली असेल, फोबिया कसल्यातरी गोष्टीची भीती तुमच्या मनामध्ये निर्माण होत असेल. भीती, राग, अँगर, निगेटिव्ह थिंकिंग, सारखं-सारखं निगेटिव्ह थॉट्स, नकारात्मक विचार मनात येणार, लेझीनेस, आळशीपणा निर्माण होतो, की काहीच काम करण्याची इच्छा होत नाही. घरात आलं, की बोर होतं. मग घरात येण्याची इच्छा होत नाही. बाहेर गेल्यानंतर मात्र फ्रेश वाटतं, छान वाटतं. ठीक आहे. सो हे कशामुळे होतं? तुमचं हे रूट चक्र जर ॲक्टिव्हेट नसेल तर. आणि हेच रूट चक्र आणखीन महत्वाचं मेजर रोल प्ले करतं. कोणाकोणाला आपल्या आयुष्यामध्ये हवा तेवढा पैसा अजून सुद्धा मिळत नाहीये. कोण आहेत बरं? तर सगळ्यांनी आपल्या या रूट चक्राला चार्ज करणं फार गरजेचं आहे. कारण रूट चक्र आपल्या फायनान्सला शो करतो. ठीक आहे? आणि म्हणूनच सगळ्यांनी आता मी एक तुम्हाला हे मेडिटेशन पण देणारच आहे. मग ते मेडिटेशन रेग्युलर एक 15 ते 20 मिनिटाचं मेडिटेशन आहे ते. रेग्युलर तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये रोज करायचंय, रोज. बघा रोज केल्यानंतर तुम्ही अनुभव घ्याल, की येस मॅडमने आम्हाला सांगितलेलं त्याच्यामध्ये काही खोटं नाही. आमच्या डे टू डे लाईफमध्ये माझे एक-एक प्रॉब्लेम कमी झालेत. मला चांगले रिझल्ट मिळतायत. पण येस, ती लिंक कुठे ब्रेक करता कामा नये, रेग्युलर करायला पाहिजे तुम्ही. हां, एखाद दिवस ब्रेक केलात, 1-2 दिवस कुठे बाहेर गेलात, ब्रेक केला तर चालेल. पण कंटिन्यूटी ठेवा, त्या तुम्हाला मल्टिपल रिझल्ट मिळणार. हां, सकाळी करा, संध्याकाळी करा, तुमच्या वेळेनुसार करा. असं काही हे नाहीये. मेडिटेशन तुमच्या वेळेनुसार करा. सगळ्यांचंच शेड्यूल सेम असतं का? तुमच्या शेड्यूलनुसार डिसाईड करा. तो मेडिटेशनचा टॉपिक येईल तेव्हा मी सांगेन. आता तुर्तास एवढंच सांगते कारण आता तर वेळ कमी आहे आपल्याकडे. सो रेकी काय करते? तर रेकी मार्फत आपण या सगळ्या चक्रांना बॅलन्स करतो. आता मी डायरेक्टली तुमचं जर अटेंडमेंट घेतलं असतं, तर तुम्हाला या गोष्टी कळल्या असत्या का? आणि म्हणूनच मी हा टॉपिक आज नव्हती कव्हर करणार. पण येस, मी म्हटलं नाही. कारण तुम्हाला डीपली या गोष्टी कळल्या पाहिजे, म्हणून हा टॉपिक मी आता कव्हर केला. बरं आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. आणि येस, अटेंडमेंट आता आपण लगेचच 5 मिनिटात घेऊ. अटेंडमेंटसाठी काय तयारी करायची ते मी सांगते तुम्हाला. ठीक आहे. आणि त्याच्या आधी रेकीची एक प्रार्थना आहे.
त्याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. स्क्रीनशॉट घ्या बरं सगळ्यांनी. आता माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी, इकडे बघा. आता आपल्याला रेकीला कॉल करायचं. रेकीला कॉल करायचे म्हणजेच काय करायचं, तर रेकीची प्रार्थना करायची. सो ती कशी करायची तुम्ही लिहून घ्या, वाटल्यास नोट डाऊन करा. आता तुम्ही इंग्लिश, मराठी, हिंदी कुठल्याही लँग्वेजमध्ये करू शकता. मी मराठीमध्ये सांगते. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. थँक्यू दिव्य रेकी शक्ती. दोन्ही माझ्यामध्ये सांगते, तुम्हाला योग्य वाटेल तसं लिहा. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता बघा, लक्षात घ्या, इकडे व्यवस्थित लक्षात घ्या. ही प्रार्थना करून झाल्यानंतर रेकीमध्ये आभार विधीला, ग्रॅटिट्यूडला खूप महत्व आहे. जेवढं तुम्ही जास्त प्रमाणात ग्रॅटिट्यूड व्यक्त कराल तेवढं तुम्हाला 4 गोष्टी जास्त मिळणार आहे. ठीक आहे. सो बघा, ही प्रार्थना करून झाल्यानंतर काय करायचंय तुम्हाला, इमॅजिन करायचंय. पूर्णपणे तुम्हाला कल्पनेच्या दुनियेमध्ये जायचंय. इमॅजिन करायचंय ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. लिहून घ्या. ब्रह्मांडातून किंवा नंतर रेकॉर्डिंग करून ऐका तुम्ही. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे आणि शरीरातून वर 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 अनाहत मध्ये, म्हणजे आपलं हे अनाहत चक्र, हार्ट चक्र, अनाहत मध्ये, अनाहत मधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखेची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. 3 वेळा बोलायचं आपल्याला. ज्या क्षणी तुम्ही म्हणता की माझ्या हातातून दिव्य रेखेची ऊर्जा प्रवाहित होत आहे, त्या क्षणी तुमच्या हातांमध्ये व्हायब्रेशन यायला निर्माण होतात, व्हायब्रेशन निर्माण होतात. ठीक आहे. त्यानंतर मग रेकीला कॉल केल्यानंतर तुम्हाला तुमचं एखादं अफर्मेशन द्यायचंय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुम्हाला संपूर्ण बॉडीला रेकी द्यायची, तर काय करायचे मग, अफर्मेशन वगैरे देऊन झाल्यानंतर आपले दोन्ही हात असे कप शेप मध्ये ठेवायचे, म्हणजे पिरामिड शेप मध्ये. आणि त्यानंतर डोळे बंद करायचे आणि रेकीला कॉल करता करता मनातल्या मनात अफर्मेशन द्यायचे. आणि तुमचं सपोज अफर्मेशन हेल्थसाठी असेल तर डोळे बंद करायचे, आपल्या थर्ड आय मध्ये आपल्या संपूर्ण शरीर व्हिज्युअलाइज करायचे, बघायचंय. आणि आपले दोन्ही हात आपल्या समोर ठेवायचे, तसे तळवे आपल्या समोर असायला पाहिजे. आणि म्हणायचे, मी हेल्दी आहे, मी निरोगी आहे, मी सक्सेसफुल आहे. जे तुम्हाला चांगलं बोलायचंय तुमच्यासाठी, आजचा माझा दिवस खूप छान गेलेला आहे, या सगळ्या गोष्टी बोलायचे. आणि हे व्हायब्रेशन आपल्या हातातून आपल्या शरीरावर जोपर्यंत येत आहे तोपर्यंत तुम्हाला असं मनातल्या मनात अफर्मेशन द्यायचंय. ज्या क्षणी व्हायब्रेशन स्टॉप होतात, आता प्रत्येकाला किती ऊर्जा लागते आय डोंट नो, सो तुमच्या नीडनुसार ती ऊर्जा तुम्हाला मिळत असते. आणि ज्या क्षणी ती ऊर्जा थांबते त्या क्षणी काय करायचे बघा, थँक्यू दिव्य रेकी शक्ती, थँक्स टू मी, थँक्यू युनिव्हर्स, असं तुम्हाला म्हणायचंय. आणि मग ही कॉर्ड कटिंग करणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही कॉर्ड कटिंग करत नाही तोपर्यंत निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह एनर्जी तुमच्या बरोबर राहते. आणि म्हणूनच काय करायचं, इकडे लक्ष द्या. दोन्ही हात असे घ्यायचेत आपले शेवटी. सर्व नकारात्मक बाधांपासून 3 वेळा आपले आपले दोन्ही हात असे क्रॉस करून करायचे. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. आणि आपल्या नाभी समोर बघा, थोडीशी लांब जाते म्हणजे मी दिसेन तुम्हाला. आपल्या नाभी समोर जाऊन 3 वेळा कट 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 असं करायचंय आणि आपण डिस्कनेक्ट व्हायचं. येस, क्लिअर आहे. पुन्हा एकदा सांगते. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करते आणि नाभी समोर जाऊन 3 वेळा कट 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 असं म्हणायचं. ठीक आहे. सो ही रेकीची प्रार्थना कंटिन्यू तुम्हाला करायची आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एखाद्याला हिलिंग द्यायला सुरुवात केलात, कसं हिलिंग देणार ते नंतर सांगेन मी तुम्हाला, स्टेप बाय स्टेप सांगेन, एकदम गोंधळ नको. ठीक आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? तर आपण प्रश्न घेऊया. ओके. कारण मला आता अटेंडमेंट घ्यायचंय, पुन्हा अटेंडमेंटची तयारी तुम्हाला करायची आहे. ओके, 1-2च प्रश्न घेणार मी आता, जास्त नाही घेते. हा विचारा, कोणाला विचारायचंय? गौरी देशपांडे बोला. आणि अटेंडमेंटचे ज्यांनी ज्यांनी एनर्जी एक्सचेंज केलेले आहे त्यांनीच माझ्याकडून अटेंडमेंट घ्यायचंय. का बरं? कारण रेकीचा एक रूल आहे की मीच तुम्हाला आज अटेंडमेंट देते, म्हणजेच मी तुमच्या कर्मामध्ये कुठेतरी हात घालतेय, मी त्याला कारणीभूत आहे. आणि म्हणूनच
अटेंडमेंटची एक छोटीशी अमाऊंट एनर्जी एक्सचेंज म्हणून 201 रुपये तुम्ही पे करायचे. सो ज्यांनी ती पे केलेली आहे त्यांनी माझ्याकडून अटेंडमेंट घ्यायचे. त्याचबरोबर ज्यांनी आधी पण कुठेतरी लेवल 1 लेवल 2 चा क्लास केला आहे, पण त्यांना वाटते की मॅडमकडून पुन्हा अटेंडमेंट घ्यावं, तर तुम्ही पुन्हा सुद्धा घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. अटेंडमेंट दरम्यान प्रत्येकाला येणारे अनुभव फार वेगळे असतात. जसं तुमचं फेथ, जशी श्रद्धा, तसे तुम्हाला या अटेंडमेंटच्या दरम्यान अनुभव येतील. ठीक आहे? येस. क्वेश्चन हा विचारा गौरी मॅडम. गौरी देशपांडे फ्रॉम हा, माझे पैसे द्यायचे राहिलेत. आज सर्व्हर डाऊन येतोय, त्याच्यामुळे 4-5 वेळा मी ठीक आहे, सकाळपासून नो ट्राय प्रॉब्लेम, केला, नंतर करा. तर कारण काय होतंय, राहतात ते. काय होतंय, ही 201 एवढी छोटीशी अमाऊंट आहे, त्यामुळे मी काय नाही, कोणाचं चेक अमाऊंट नाही छोटीशी करणार. आहे. नाही नाही, ऐका एक मिनिट, मी कोणाचं चेक नाही करणार, आलेत की नाही आलेत कोणाचे. सो माझा एक तुमच्यावर ट्रस्ट आहे, विश्वास आहे, आणि त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना अटेंडमेंट देणार आहे. सो मी माझा कर्मा क्लिअर केलाय, तुम्ही तुमचा कर्मा क्लिअर करा, दॅट्स इट. ठीक आहे? कारण आता प्रत्येकाचे एवढे अमाऊंट चेक करायला खरंच माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्ही अटेंडमेंट झाल्यानंतर सुद्धा पे केलं तरी चालेल. हा, येस स्मिता मॅडम, ओके, थँक्यू. आस्क युअर क्वेश्चन. फास्ट थोडा प्लीज. अनम्यूट नाही केलं. येस बोला, अनम्यूट नाही होत आहे तुमचं का? ओके, ऐकू येते? हा. मॅडम मला विचारायचं होतं, मगाशी तुम्ही बोललात की तो असं तुम्ही स्वतःला सेल्फ रेकी देतोय आणि ते आपल्या ज्या समजतं की संपलंय ते देणं, तर ते कळतं कसं? डू वी ऍक्च्युअली फील सम वाईब्स ऑर समथिंग गोइंग थ्रू अस, आणि दुसऱ्यांना पण देताना पण असं काय वाईब्स किंवा वाइब्स येतात, येस येस, व्हायब्रेशन वाइब्स येतात, व्हायब्रेशन येतात, ते मी हळूहळू सांगेन तुम्हाला. ठीक आहे? आपल्याला एवढ्या. येस. नेक्स्ट कोणाचा क्वेश्चन आहे बरं? रीना बोला. मॅडम ते अटेंडमेंट साठी काही म्हणजे आधी हे करायला लागेल का? हो हो हो, मी म्हणजे सांगते. काही झालं तुमचे क्वेश्चन विचारून, आता मी सांगते अटेंडमेंटचं. ओके. मॅडम, आणि ते हिंदी मराठी इंग्लिश मध्ये आपण प्रार्थना हिंदी मराठी इंग्लिश तिन्ही मिक्सअप मध्ये केलं तरी चालतं का? म्हणजे हो, तसं तुम्ही चालेल. सांगितलंय. हे बघा, चालेल. प्रार्थना कुठल्याही लँग्वेज मध्ये बोला. मी आणखीन एक तुम्हाला सांगते, युनिव्हर्सला लँग्वेजचं बंधन नाही. युनिव्हर्सला आपली लँग्वेज कळते का? नाही. त्याला आपले व्हायब्रेशन कळतात. तुम्ही आता कसे आहात, तुम्ही आता काय फील करताय, ते महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या प्रोफेशन मध्ये आहात आणि तुमची व्हायब्रेशन पूर्ण डाऊन आहे, तुमच्याकडे एखादा क्लायंट तरी येईल का? कराल तुम्ही अट्रॅक्ट कुठल्या क्लायंटला? अजिबात नाही. पण ज्या क्षणी बघा तुम्ही आनंदात असता, तेव्हा 4 आनंदाच्या गोष्टी तुम्ही आणखी तुमच्याकडे येतात. का बरं? बिकॉज तुम्ही त्यावेळेला हाय व्हायब्रेशनवर असता. तुमचा मूड छान असतो, आणि म्हणूनच आपले व्हायब्रेशन जर स्विंग झाले असतील तर त्याला रिपेअर करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा त्या मूळ रूपावर येण्याचा प्रयत्न करा. आपण मनुष्य प्राणी आहोत. आपले व्हायब्रेशन चेंज होतात, स्विंग होतात. आय नो दॅट. पण त्याच्यातून पुन्हा मूळ रूपावर येणं ते सुद्धा आपल्या हातात आहे. आता माझं पण असं होतं कधी-कधी, माझी पण चिडचिड होते. मुलं आहेत तर आपल्याला त्रास देणारच. पण आपला मूड पुन्हा स्विंग करून पुन्हा त्या मूडवर येणं हे आपल्या हातात आहे. मग माझी मुलं पण म्हणतात, मम्मीचं काही कळत नाही. कधी चांगला मूडमध्ये असते, तर कधी वाईट मूडमध्ये असते. कारण मला माहिती आहे माझं व्हायब्रेशन जर मी केलं किंवा डाउन केलं, तर 4 आणखीन वाईट गोष्टी मला अट्रॅक्ट होणार. सो आपले व्हायब्रेशन, आपला मूड आपल्याच हातात आहे पुन्हा पूर्ववत आणण्याचा. आणि मग बघा, आयुष्यामध्ये किती छान अपॉर्च्युनिटीज तुम्हाला ज्या आधी पण तुमच्या समोर येऊन आणल्या होत्या युनिव्हर्सने, पण तुम्हाला त्या ग्रॅब करता आल्या नाही. पण आता मात्र त्या अपॉर्च्युनिटी तुम्ही इनकॅश करू शकता. एवढी पॉवर मिळते तुम्हाला. एवढं मी 100% सांगू शकते. ठीक आहे? सो आता तुम्हाला तयारी काय करायची आहे? तुमच्या समोर एखादी मेणबत्ती किंवा एखादा दिवा असेल तर दिवा ठेवा. आता गरमी खूप जास्त आहे. सो अगरबत्ती फक्त ठेवलात तरी चालेल. म्हणजे तसं वातावरण तुम्हाला निर्माण करायचंय. त्याचबरोबर तुमच्या घरातल्यांना आधी सांगून ठेवा, की 20 मिनिटं तुम्हाला कोण डिस्टर्ब करणार नाही. ब्लॅक कोणी ड्रेस घातला असेल तर ब्लॅक कपडे वेअर करायचे नाहीत. ज्यांना स्पेक आहे तर त्यांनी त्यावेळेला फक्त 10 मिनिटं तुमचा चष्मा काढून ठेवायचा साईडला. अर्धा ग्लास पाणी पिऊन बसायचे आणि अर्धा ग्लास पाणी तुमच्या स्वतःसाठी तिथे समोर ठेवा. ते तुम्हाला अटेंडमेंटच्या नंतर ग्रहण करायचे, पियायचे. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके. चला, तर 5 मिनिटं देते तुम्हाला, तयारी करा. मी पण 5 मिनिटांमध्ये माझी तयारी करते. सो डू फास्ट. आणि इथे मी हा आपला व्हिडिओ स्टॉप करते. अच्छा, एवढं सगळं रेकॉर्डिंग नव्हतं करायचं मला, कारण व्हिडिओ वाढतो मग. ओके. सो थँक यू सो मच. इथे व्हिडिओ मी इथे आपला जो सेशन आहे तो स्टॉप करते आणि आपण अटेंडमेंट सुरू करू. सो थँक यू सो मच.